आणि आम्हाला तिथे असं असं माईक असं म्हणणं पण माईक सोबत आणि मी ना माईक कधीच नाही घेतला होता आणि अन्वी स्टेजवर कधीच नाही जाईल. मी खूप डाळ जायला पण मी ना काय म्हणेल नाही आणि तिला फक्त डान्स करायला. हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही ऐकलंच आहे आज इथं मराठी मंडळाकडून शिवजयंती साजरी होणार आहे. तर आम्ही तिथंच जात आहोत. तर आमच्या सिटीपासून थोडी सिटी आहे तिथं आम्ही जात आहे. तिथं मराठी मंडळ आहे. तर आता आम्ही इथं पोचलेल्याने आज दिवसभर झाला पाऊस चालू आहे. तर इव्हेंट होता संध्याकाळी. तर आता आम्ही निघालो इथं पार्किंग वगैरे करणार आणि नंतर हॉलमध्ये जाणार आहे. तर 19 फरवरीला वीकडे असल्यामुळे ते सुट्टीच्या दिवशी त्यांनी शिवजयंती इथं ठेवलेली आहे. तर इथं ही मोठी कम्युनिटी आहे, मराठी कम्युनिटी. ते सर्व मिळून साजरे करणार आहे. म्हणजे सर्व मराठी लोक नाही आहे, फक्त जी मराठी शाळा आहे तेवढेच लोक मोस्टली इथं आलेले आहे. जास्त नाही आहे, छोटासा इव्हेंट आहे. तर इथं आता आम्ही हॉलवरती पोचलेलो आहोत आणि इथं चालू आहे तयारी. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम आता चालू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं जे आहे मस्त सर्व मराठी लोक आलेले. आज असं फील होत आहे की आपण भारतामध्ये आहोत. आणि छोट्या मुलांनी ना खूप छान मस्त असं कोणी गोष्ट सांगितलेली आहे शिवाजी महाराजांची. त्याच्यानंतर कोणी गाणं म्हटलेलं आहे. आपल्या अदिती अन्वीने शिवगर्जना केलेली आहे. तर ते तुम्हाला समोर चालून दिसेलच. आणि इतकी छान त्यांनी शिवगर्जना चालू केलेली. एक म्हणजे अदिती थोडी पाठांतर करत होती, तिने करून घेतलं होतं 1-2 वेळा तिच्याकडून. पण अन्वीला शिकवलं नाही, तिने अदितीकडून ऐकून ती शिकलेली आणि खूप छान तिने पण शिवगर्जना केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव भारत माता की जय. माझं नाव आहे आद्या पाटील. मी तुम्हाला शिवाजी महाराज आस्ते कलम महाराज गणपती गजअश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टपुराण वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस्य सिंहासनाधीश्वर राजा अधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. हर हर महादेव हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. खूपच मस्त. या दोघींनी एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे जे वातावरण शांत झालं होतं ते एकदम एनर्जेटिक झालेलं आहे. तुम्ही दोघींनी खूप छान पाठ केलं ना. नमस्कार. आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक आनंदाचा क्षण सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य राज्याभिषेकाबद्दल. लहानपणी एका छोट्या मुलाने स्वप्न पाहिलं होतं. आपल्या लोकांसाठी स्वतंत्र आणि स्वराज्य निर्माण करायचं. त्या मुलाचे नाव होतं शिवाजी महाराज. महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्य उभे केले. 6 जून 1674 हा दिवस खूप खास होता. त्या दिवशी महाराज
अभिषेक सोहळा आणि नमस्कार, माझं नाव आहे नंदिनी अम्या केळकर. आज मी अफजल खान वध ही गोष्ट सांगणार आहे. शिवाजी महाराजांचं राज्य हळूहळू वाढायला लागलं. बडी बेगम जी आदिलशाहीचा राज्यकारभार चालवत असते ती त्यामुळे चिंतेत पडते. ती तिच्या सगळ्या सरदारांना एकत्र करते आणि विचारते, कोण आणेल त्या शिवाजीला? इकडे येऊन हा विडा उचलतो. बेडी बेगम हे पाहून खूप खुश होते. ती म्हणते, वा अफजल खान वा, तुला हवे तितके सैन्य, घोडे, हत्ती सगळं देईन मी तुला. असं म्हणून अफजल खान त्याचा प्रवास सुरू करतो. तो सरळ पुण्याला जाण्याच्या ऐवजी आधी तुळजाभवानीचं देऊळ तोडतो, विठ्ठलाचं देऊळ तोडतो, जेणेकरून हिंदूंचा अपमान होईल आणि शिवाजी महाराजांचे तोफ्याचे इशारे होतात आणि सगळे मराठा सैनिक अफजल खानाच्या सैनिकांवरती तुटून पडतात. राजाल जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजची, पाणीगत बारगत गाना भाळा भळी, शिवबा राज डंका बाजची, कडळ बाज मराठीच गनिम ब्याह मने खातोजी, कंचा गडबी करू द्या माझ आमच्या वारान धासळती, राजाल जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजची, हे माझ्या राजा, हे माझ्या शिवबा, हे माझा राजा, हे माझ्या शिवबा. राजा, हे माझा शिवबा, हे माझा राजा, हे माझा शिवबा. देवा आमचं रागात, देवा तुझ्या निवेद, देवा तुझ्या चरणी वात आमचं हे असूद, देवा ह्या जिजात, देवा लुडू झोमात, भंडारा उभाळे उफान रगात, देवा आमचं रगात, देवा तुझ्या निवेद, देवा तुझा चरणी वात. आज मराठी मंडळाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला 26 फेब्रुवारी काय असतं? नाही, तो 27 फेब्रुवारीला असतो. तो कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त असतो. विष्णू वामन शिरवाडकर हे पण एक म्हणजे त्यांनी मराठीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि वेळात मराठी वीर दौडले सात ही सुद्धा कविता त्यांचीच आहे. त्यांच्या निमित्ताने हा मराठी भाषा गौरव दिन असतो 27 फेब्रुवारी. 26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी असते आणि त्यांचंही प्रेरणास्त्रोत आणि प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराजच होतं आणि मराठी सुद्धा होतं. कारण आपली स्वतःची भाषा, स्वभाषा हे किती महत्वाचं आहे हे ते लोक जाणून होते. भालजी पेंढारकर ते त्यावेळेचे एक सिनेकलाकार, जे शिवजयंतीच्या आजच्या दिवशी जर आपण हा एक काय म्हणूया त्याला एक निर्णय स्वतःशी पक्का केला की माझं मराठी मी जरा चांगलं करण्याचा आणि मुलांना मराठी नीट शिकवण्याचा जर मी प्रयत्न केला तर आजच्या शिवजयंतीचा खऱ्या अर्थाने आपण साजरं ते केलं असं म्हणायला हरकत नाही. बस एवढीच सूचना म्हणजे किंवा एवढंच माझं मत किंवा माझं व्यक्त करण्याची मला इच्छा होती. मंडळाने ती संधी मला दिली त्याबद्दल धन्यवाद. बहुत जनांसी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत. तर सर्व कार्यक्रम छान झाला. आता आम्ही निघालो घरी. आशा करते आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग, बाय बाय.